लसूण लय मोठाला आहे याचे ना थोडं असं बारीक करीत आहे. राजे तुम्ही एक काम करा, दारा रिमोट घ्या आणि टीव्ही चालू करा आणि तिनं बसा बरं. तू दे ना चालू करून. नाही मला काय नाही येत. नाही मावर दाबा येतो इडे उभं राहिले ना. तुम्ही जा तिकडे, जा तिकडे. मी आता लसूण सोला, आता लसूण टाके ते हे पाहुणं भरतं चावर हे सगळं टाकावं लागल. हे नाही का टाकलं ते नाही का टाकलं असं म्हणत. आता सगळंच टाकी दे अशी गठ्ठून भाजी करीते या पाहुण्याला. नाहीतरी मी चांगलीच करीत राहते म्हणा. मला आता स्वयंपाकाचंच लय जीवावर आलं होतं. म्हटलं मी आता घरी जाऊन ये ना भारी झोपून घेईन बाय. नवरा गेला मखल वाजला, आता मी एकटीचे घरी आणि किती गोडवाने आता जाईन चहा करीन, चहा पिणं झोपून घेईन. मरते जाऊ दे. लय जीवावर आलं होतं. लग्नावरून आले दणदण झाली, पण मग आता हे पाहुणं करता स्वयंपाक करावंच लागल. बरं झालं ही सुनंदी गेली आत्याला भेटायला. नाही तर मग डोक्याला ताण झाला असं, ठेपरं राहिलं असं. तोच सांगितलं नाही, सुनंदी आली असती अशी म्हटली असती ती माहीत होई. अशी गंमत आहे. जायच्या ठिकाणी जावंच लागत. म्हणजे या पाहुण्याला भाकर घालायची आज. तो कोटणी आवडत नाही, ती आवडत नाही. बटाटा करायचं होतं तर मी भाजी कर मा. आता लसूण टाकेल, तेल बी नाही लागत या पाहुणे. थोड्या त्याला चावलंच मी चावलं पाहुणे. दाजे चहा करू का? चहा करू का तुम्हाला? नाही चहा नको. जेवण करताय पटकन. हा और मी बातम्या पाहतो. बर बर चाल. मोरी टाकते, मोरी टाकले, जिरे टाकते, मोठे टाकायला लागल. थोडं मनात येत नाही पाहुण्याच्या, पण टाकेलच नाही म्हणजे. हा जिरे टाकले, मोरी टाकली, तेल टाकलं, लसूण टाकला. बाजरीचं पीठ आहे का? बाजरीचं पीठ. बाजरीची भाकरी करू का? हा बाजरीची भाकर कर. बरे चावरे पाहुणे. मग कधी नव्हतं आलो जेवायला. या बाई मी काय सागरात काय स्वयंपाकच करीत राहू काय? दोन बाजरीची भाकरी कर आणि तुला गावाचे कर वाटलं. मला गावाच्या करू, तुला दोन बाजरीच्या करू. भाजी शेंगदाणे घालून करू का दाजी? शेंगदाणे घालून भाजी करू. अशी भाजी करते ना, भाजी न बोट चोखून खाल्ली पाहिजे.
शेंगदाणे बी टाकीत बरं का दाजी. हा टाक टाक. अशी बारी भाजी करते चालेल. माझ्या दाजीला. हा. आठवणच राहिली पाहिजे. हा आठवड्यात राहील दाजी, पण मग वराने ना हा. उद्या हे करून द्या बर का. हा देतो ना वराला वापरून. हा वराने वखरून द्या बाई. वराने चालले त्या आईने मला भूक लागली या पोट्याची. माझ्या घराने वखरून द्या बाई. किती का गोड आणि जेवण करते मी तुम्हाला. हा. अशी भाजी तुम्ही कधी माग खाल्ली नसन, पुढं खाणार नाही. एवढी सुंदर भाजी केली मेवणीनं. तुम्ही असे म्हणले पाहिजे दाजी बर का. दाजीकडे पाहा. हा. तुम्ही अशी म्हणले पाहिजे का भाजी खावा तर माय मेवणीच्या हातचेच असं. मी पॅन इंडिया हा डेटा बघा, जो सत्तेत असतो तोच हे लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे नगरपालिका छोट्या ह्या ज्या कोणच्या लहान मेवणीच्या हातची नेहमी चांगला असतो हा डेटा सांगतो. सुंदरीच्या हातची आहे ना दाजी. येईल का आठवण माझी. हा. म्हणून या डेटा तुम्हाला सांगते की भारतीय जनता ऑल द म्हणजे सेना एक केली, राष्ट्रवादी एक केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शेवटी काँग्रेस होते, ते 3 एक केले, हे 1 केले. आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्युअर भारतीय जनता पक्षाचे किती खरं निवडून म्हणजे तुमच्या एका चॅनलवर मी आज सकाळी राजेंची एक साताऱ्याचं सांगितलं की साताऱ्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स किती चांगला झालाय. हा भारतीय जनता पक्षाचा नाहीये, हा राजेंचा परफॉर्मन्स. राजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दाजी पोळ्याच करते मी, बाजरीच्या भाकरी नाही करीत बाई आता. का बर. टाइम झाला लय. बर बर कर कर कर. हे बातम्या पाहतो मी जरा शेट. हा पा मी ना अशा भारी आता आपल्याला गावाची भाकरीच करीत आहे. आणि मा एक तर लय जीवर आलं, पण आता तुमच्या मिळती मी बी जेवण. बर. करते पोळ्या करते. दाजी सुनंदी कधी येणार आहे. उद्या येणार आहे ना 11च्या गाडीनं बसणार आहे. हा का. हा उद्या 11च्या गाडीनं म्हणा बसते. हा आता काय अर्ध तिकीटच लागत तिला. हा
मा त्याला म्हणा जाय मरून आता काय राहिलं तो आलं अशी बळच कस काय मारी ती मेली पाहिजे ती आता राजेला डोक्याला ताण आहे भेटायला जावं लागत हो. हा. हा ना लांबलं आहे ना ते एकदा चावडायला लागली का चावडायलाच लागती मग तुम्हाला चावळायचं राग येतो काय नाही हे बातम्या पाहू राहिलो मी धड बातम्या पाहता येणे मला धड तुझ्याशी बोलता येणं तुम्ही माझ्या संग बोला ना बातम्याचं जाऊ दे मर द्या ते बातम्या काय रोज आहे आपल्याला तुम्ही थोडं रोज भेटणार आहे मला कधी नवनीच्या घरी आलं तर असं काय करता पाहुणं मला ना बैलायला वैरण टाकायची खरं पहिला वरण टाकायची ना आता हवा मी आता भाजी टाकली आता शेंगदाणे दळून टाकले बर का आणि आता पीठ भिजून राहिली आता पीठ झालं का लगेच नीट करीते पोळ्या बर का बर लगेच खान लगेच जा येतानाच बांधून यायचे मी येतानाच बांधून येते माझ्या गाय वासर मधी बिबटे सुटेले बर का मधी बांधले जा गोड्यावर मधी हा तुम्ही आता 10 वाजतील तुम्हाला जायला मग तर ते बैल बाहेरच कोणा सोडून का नाही ना नाही कोणी येत नाही तिकडे बिबट्याचा दाखा नाही ना हा कोणीच घराच्या बाहेर पडत नाही सगळे 7 वाजता आहे ना हा लगेच कड्या कुलपा लावून न. ज्याच्या त्याच्या घरामध्ये हा मग मळ्यात तसंच आहे कोणी घराच्या बाहेरच निघत नाही मळ्यात तसंच आहे आमच्या मळ्यामध्ये ना बिबट्याचं लय धाके बाप आमच्या दारावरून जाते माझे देर सांगत होते वहिनी दारावरून बिबट्या गेला म्हण रात्री तुमचे बरं झालं काय अश्रू मध्ये बांधल्या राहत म्हणलं भाऊ मी तुमच्या भरोश्यावर राहत नाही माझं मी लगेच दल बादल सगळं आवरूनच जाते गेट लावून घेते कुलूप लावून घेते आणि लगेच निघते गेटला सुद्धा कुलूप लावते मी बाहेरच्या आमच्या वावराच आहे ना चौकून तार कापून करेल आमच्या माळ्याचं हा डोक्याला ताण नाही ठेवेल मी 4ला म्हणजे 4ला घरात राहते इकडं हा सगळं आवरून बायला गाईचं वासरचं सुनंदा अजिबात घाबरत नाही नाही मी 4लाच घरी ते म्हणते मला पाहिल्यावर बिबट्या असा पळल कधी वास हा पळण नाही तू पळशील म्हणा तुला पळवीन तो नाही पळायचा बरोबर आहे ना तो हिला पळीन तो नाही पाळणार बिबटे किती बेकार आहे राजे थोडं टोपला घ्या बरं तुम्हाला मी जेवायला देते टपकन देशी आपला टाइम नाही लागत स्वयंपाकाला 5-10 मिनिटात स्वयंपाक हा इकडे नाही ना टोपलं हा ये काय ये इकडे का? हा हा खाऊ दे इकडं मी आत्ता करते पोळ्या कर हा भाजी केली साधी आपल्याला दोघांना 2 तांबे भरून घ्या तर ताट घ्या तर टाकले मी हा 2 ताट घ्या कोणते घ्यायचे ते घ्या मस्त मोठेले नवे ताट मोठे लई हा 2 ताट घ्या 2 तांबे घ्या जेवायला खचीचे घ्याले तर मग असे चोपडे घ्या 2 ताटही पाक तिथं खचीचे घ्या
नाही तर मग ते घ्या कोणते जे आवडेल ते घ्या. झाला आपला साहेब. हे 2 तांबे घेतले. हा एव्हा पोळ्या करते आत्ता. हा पातळ पातळ कर मस्त पैकी. हा पातळ करते साऱ्या रात. जाड नको करू. लई जाड नाही करीत. मग इतक्यात पोळ्या करीते मी. 5 मिनिटात स्वयंपाक. मला ते गंगळी नाही आवडत. अरे पोळी केवढी झाली 2च मिनिटात. 1 सेकंदात पोळी लांब. हे मोठं ताट देऊ का घे. हा घ्या ना घ्या ना घ्या. ज्या जे आवडले ते घ्या. 3-4 पद्धतीचे ताट आहे. कोणचे घ्यायचे. ताजी अशी भाजीच लय मानवऱ्याला बी आवडते का. हा का हा कोण गेलं पाहुणा. हा पानं झाले फुईच्या घरी. पुरीचे घरी झाले का. हा फुई आत्याच्या घरी. त्यांच्या आत्याच्या घरी. हा हा सुनंदी माझ्या आत्याच्या घरी गेली सुनंदी. हा आणि ते आमच्या घरचे ना त्यांच्या आत्याच्या घरी गेले मखलबादला. अरे बाई जेवायला दे लई भूक लागली. हा घे ये. हो नुसती कोणतीच. जे भाजीचं जातं घेऊन दाजी. चला हा तरता येईल का मला. हा येईन दारता. थांब. जरा सोड. हा मी लगेच पोळी देते तुम्हाला. आयतं लगेच भाजली का लगेच जा घेऊन. लगेच बस पाहू जेवायला पटकन.